स्पर्धेच्या निमित्तानं कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा या पारंपरिक लोककला जपणारे विविध मातब्बर संघ दाखल होतील आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कोकणची पारंपरिक संस्कृती म्हणजे खरं तर पालखी। अधिष्ठी पालखी नृत्य पथक जरी आहे, कृपया सुरुवात करा प्लीज। अधिष्ठी माता की, रवनाथ महाराज की।
ढोलाचा सूड वाजवला जातो तेवढेच सुंदर ताशाची साथ मिळते. आणि आता पालखी नृत्य सादरीकरणाची वेळ आता सुरू होईल. चला, सुरू. सुरुवातीलाच पारंपरिक पद्धतीने ताशावादन आणि ग्रामदैवत केदारलिंगाच्या पालखींवरती फुलांची पुष्पवृष्टी करण्यात येते. सुंदर पद्धतीने मनोहर रचत केदारलिंगाचा आशीर्वाद फुलांची पुष्पवृष्टी करून घेतलं जातं आणि पालखी खेळवायला प्रारंभ करतात. ते आई अधिष्ठी पालखी नृत्य पथक दर्याचे जळे कलाकार सुरुवातीला दोन्ही हात जोडून पालखी हातात घेऊन पालखीचा खूप हातात घेऊन पालखी अलगद लिलया खेळवली जाते. पहिला टप्पा, पहिली चाल, आकर्षक सुंदर सुरेख चाल. आता मात्र चाल बदलले. कोकणात गावोगावी पालखी खेळवताना जी चाल आपल्याला हमखास पाहायला मिळते ती चाल त्या चालीचं सादरीकरण या ठिकाणी होते. दोन्ही ज्येष्ठ खेळाडू, मध्यम वयाचे खेळाडू अत्यंत सुंदर पद्धतीने पालखी खेळवतात. खांदा बदलतात, लिलया खांदा बदलला जातोय. जबरदस्त असं दुसरी चाल. आता मात्र नव्या दमाचे खेळाडू पुन्हा एकदा पालखी आपल्याकडे घेत आहेत आणि एका हाताने पालखी धरलेली आणि दुसऱ्या हाताने पालखी हातामध्ये घेऊन पालखीचा खूर हातात घेऊन खेळवली जाते. वा, सुंदर. पुन्हा एकदा चाल बदलते. चौथी चाल. 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये तब्बल 40 पेक्षा अधिक चाली रचणारे मातब्बर संघ देखील आपल्या कोकणामध्ये आहेत. ढोलांच्या 20 चालीपेक्षा अधिक चाली मारणारे संघ देखील आपल्या इथे आहेत आणि आपले मातब्बर संघ आपल्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी जमा झालेले आहेत. खरोखर पालखी स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर या सर्व संघांचा संपर्क साधणे, या संघाला या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्न करणं हे प्रचंड मोठं काम आहे. आणि मला वाटतं सगळं काम त्यांनी केलंय. ते आमचे मित्र एकदम त्यांचं कौतुक करावं एवढं कमी आहे. पुन्हा एकदा चाल बदलते. दमदार असे दोन पालखीचे भोई. पालखी दोन्ही बाजूने पुढे आणि पाठीमागे सहज चालले आणि खालीवर अशा पद्धतीने पालखीला टेका दिला जाते. सुंदर सनई, सुंदर ताशावादकांची या ठिकाणी साथ मिळते. अप्रतिमाचं नादवादकाचा उत्साह आणि तितकं सुंदर निशाणधारक देखील तन्मयतेने निशाण फडकवताना हिंदू धर्माची, भागवत धर्माची पताका फडकवतोय. पालखी खेळवताना काळजी घ्यायची. पालखीचा खूर जमिनीला लागता कामा नये याची काळजी आपण घ्यायची. थोड्याशा अवघड अशा चाली दोन्ही सुंदर पायाचा टेका देऊन एका झोकामध्ये एक लयबद्ध पद्धतीने पालखी खेळवली जाते. आई अधिष्ठी पालखी नृत्य पथकाकडून सुंदर पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण केलं जातं. कोलेवाडी सावंत विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा आहे आणि यातला दुसरा मानाचा संघ आई अधिष्ठी पालखी नृत्य पथक ठरली आहे. जबरदस्त असं ताशावादन या ठिकाणी केलं जातं. सुरेख ताशावादन आणि त्याला तितकीच सुंदर ढोलांची पारंपरिक वादनं दिसतात. लयबद्ध पद्धतीत चिंबरगावामध्ये ग्रामदेवतेची पालखी खेळवणं यासारखा अप्रतिम वर्णनीय आनंद नाही आणि सुंदर पद्धतीने टेका देऊन थोडीशी पालखी रिंगणात जमिनीकडे झुकवली जाते, धरती मातेकडे झुकवली जाते, धरती मातेचा आशीर्वाद घेतला जातो. परंतु अलगद धरती मातेकडे झुकवताना धरतीला जमिनीला कोणताही स्पर्श पालखीच्या खुरांचा होणार नाही याची काळजी देखील पालखीचे भोई पालखीचे कलाकार घेत आहेत. पुन्हा एकदा कलाकार बदलतात. नव्या दमाचे नव्या कलाकार पालखी खेळवत आहेत. पालखीला सुंदरचा धोका दिला जातो. एका बाजूला जमिनीकडे झुकवून नंतर आकाशाकडे धोका देत पालखी फिरवली जाते. व आता मात्र पालखीचा भोई बदलत आहेत. पालखीचे भोई बदलत आहेत. दोन्ही हाताने पालखी उचलून डोक्यावरची पालखी घेऊन खेळवली जाते. एक लयबद्ध टेकामध्ये पालखी खेळवली जाते. जितकी सुंदर घाट वाल्याची साथ तितकी
वेगळा अनुभव देणारा असं हे ढोल वादन. आता मात्र होई बदलले, दोघांनी पालखी खात्यावरती घेतले, रिंगणामध्ये लिहिले या ठिकाणी पायांचा पालखी मिळवते उत्तम असं डोळ्याचे गाळणं फिरणार असं हे नागरिकरण. हे अदिती नृत्यपद्धत घडली करून पुन्हा एकदा ढोल या ठिकाणी पालखीचे होई बदलते, डोक्यावरती घेऊन अलगदपणे म्हणजे आता जसं आपण गरबा खेळतो दांडीला दांडी मारतो तसं पायाला पायाचा स्पर्श केला जातो. वेगळ्या पद्धतीचा वेगवेगळ्या चालीत असणाऱ्या या सगळ्या पालखीच्या होळीसाठी शैलेश यशवंत रावत यांच्याकडून रोख रुपये 200चं बक्षीस आलेलं आहे. दरम्यान योगेश पुंडलिक सावंत यांच्याकडे पुन्हा एकदा बक्षीस आलंय. रोख रुपये 500चं बक्षीस या ठिकाणी दाखल झालंय. जरा जोरदार टाळ्या दातांसाठी देखील आपण वाजवलं पाहिजे. या सगळ्या कलाकारांच्या पाठीशी हे सगळे दाते उभे आहेत आणि म्हणून ही लोककला ही परंपरा या ठिकाणी जपली जाते. महेंद्र सावंत महेंद्र लक्ष्मण सावंत यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस घेतलंय. पुन्हा एकदा चाल बदलले, चालीचे पाठोपाठ एका पाठोपाठ गुण घेतले जातात. थोड्याशा जमिनीकडे झुकून चाली खेळण्यामध्ये पारंगत असलेला माहीर असलेला संघ आता मात्र चाल बदलते. एका हाताला पालखीचा कोंब हातात घेतलाय, दुसरीकडे पालखीचा कूड हातात घेतलाय आणि मध्येच पालखी उंचावली जाते, जयघोष केला जातो. तो केदार लिंगाचा वा सुंदर जबरदस्त सुंदर चाल. पुन्हा एकदा चाल बदलते, पाठोपाठ सातत्याने गतिशील पद्धतीने चाली बदलल्या जातात. संघाचे गुण वाढत आहेत, रिंगणामध्ये सहज चाली केल्या जातात. पारंपरिक ढोल वादनाबरोबर इतर सुंदर सुरक असं तांदळ वादन आणि त्याच टेकामध्ये सुंदर पद्धतीने उत्साह जल्लोषामध्ये पालखी खेळवली जाते. काही अदिती पालखी नृत्य संघ घरी येऊन त्याला जोरदार टाळ्या देऊया आपण देखील त्याचं प्रोत्साहन वाढवूया. पुन्हा एकदा चाल बदलते, ताशांचा आवाज बदलतोय, ढोलांचा आवाज बदलतोय. गुण वाजवणारे देखील तितक्या सुंदरतेने सहज पद्धतीने एका पायाने ढोल उचलत एका दिवसात सुंदर 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 सुंदर. विठ्ठल महादेव सावंत यांच्याकडून रोख रुपये 500चं बक्षीस आलेलं आहे. विठ्ठल महादेव सावंत डोळ्यांचं पारणं फेडणारे असं हे पालखी नृत्य सादरीकरण या ठिकाणी केले जात आहे. जमिनीला पालखी लागणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. मात्र यामध्ये पारंगत असलेले हे काही अधिष्ठी पालखी नृत्य पदक धारी खेळाडू
केलं जात आहे. रिक्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा पारंपरिक वाद्य पारंपरिक नृत्याची चाल आपल्याला नेहमी पाहायला मिळणार. ही पारंपरिक वाद्यावरती पारंपरिक नृत्याची पालखी नृत्याची चाल पाहायला मिळते. सुंदर पद्धतीने चाल रचली जाते आणि अधिक पालखी नृत्य पुढे घड्याळकडून दरम्यान 10 मिनिटं झालेले 11 मिनिटं संपत आलेले जवळपास आणि मात्र चाल मात्र भरपूर करण्यामध्ये यशस्वी झाले. घोडा जसा उधळतो त्या पद्धतीने एका हाताने पुढील पाय दुमडला जातो आणि तो देखील पुन्हा एकदा जमिनीकडे झुकवला जातो. खांद्यामध्ये हातामध्ये पालखीचे फूल घेऊन हातामध्ये पालखीचे फूल घेऊन पालखी खेळवली जाते. थोडीशी पालखी उंचावली जाते मध्ये. पुन्हा एकदा खांद्यावरती पालखी घेऊन हातामध्ये फूल धरून पालखी जमिनीकडे झुकवली जाते. वेगवेगळ्या पद्धतीचा पारंपरिक पद्धतीचा ठेका अप्रतिम असं ताशा वादन त्याला तितकं सुंदर ढोल वादकांची चाल. पुन्हा एकदा पारंपरिक चाल बदलली जाते. पालखीचे भोई बदलले जात आहेत. पालखीचा खूप खांद्यावरती घेऊन धरतीकडे जमिनीकडे अशी झेपवणारी अशी चाल. वा जमिनीला लागून स्पर्श न करता लिहिलेल्या परत पुन्हा पुढे आणणाऱ्या सगळ्या चाली पारंगत असलेला असंख्य आई आणि ही पालखी नृत्य पदक ठरले. दरम्यान श्रीदेव गांगोबा पदक करबडे संकेश्वर याला दुसरा पुकार. आता मात्र पालखी डोक्यावर घेतली गेली गेली. आई अनिष्ठी पालखी नृत्य पदक शर्यतला हा मातबर खेळाडू श्रीदेव केदारलिंगाची पालखी डोक्यावर घेऊन खेळवतो. अप्रतिम पद्धतीने डोक्यावर घेऊन रिंगणामध्ये रिंगण पूर्ण केलं जाते. त्याला जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे या कलाकारासाठी. पालखी नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून आपली लोककला जपण्याचा प्रयत्न केला जातो. कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई यांच्या वतीनं. एका हाताने पालखी धरून एका हाताने खूण धरला आणि पालखी खेळवली जाते. रिंगणामध्ये रिंगण पूर्ण केलं जाते. सुंदर पद्धतीने रिंगण. प्रियंश इंदुरकर याच्याकडून धरून 200चं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. प्रियंश इंदुरकर
सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांना देखील धन्यवाद. पुन्हा एकदा पारंपरिक ताली रचल्या जातात. एका बाजूने ढोलाच्या मध्ये ढोलाच्या पाठीवरती काठी मारली जाते. आता पुन्हा एकदा ताल बदलते. गतिशील पद्धतीने ढोल वादन केलं जाते. तितकं सुंदर ताल वादन. 16 मिनिटं मला वाटतं पूर्ण झाले. अजून शेवटची 3.5 मिनिटं